नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतो एक वेगळी मुक्त छंदातली कविता. लेखन आणि अभिवाचन स्वतः विष्णू शिंदे. मोबाईल नंबर 9623102113. चला तर मित्रांनो, ऐकूया कविता. कवितेचं नाव आहे कालच मला यम भेटला. भर दुपारी रस्त्यानं जाताना सहज नजर वडाच्या झाडाखाली झोपलेल्या एका महाकाय इसमावर गेली. भर दुपारी रस्त्यानं जाताना सहज नजर वडाच्या झाडाखाली झोपलेल्या एका महाकाय इसमावर गेली. जवळ जाऊन मी त्याला डिवचून उठवला. तसा भास्कन अंगावर आला. कोण आहेस तू? मी रागानंच विचारलं. मी यम आहे. ऐकून त्याचं उत्तर मला कापरच भरलं. घाबरू नकोस तू, तुझा नंबर आत्ताच नाही. बधीर झालंय डोकं माझं. मी कुणाला न्यायला आलोय हेच मला अजून कळलेलं नाही. बधीर झालंय डोकं माझं. मी कुणाला न्यायला आलोय हेच मला अजून कळलेलं नाही. देवा, तुमचं असं का होतंय म्हणून मी सहज विचारलं. अरे काय सांगू दोस्ता तुला, वरनं आणलेल्या यादीप्रमाणे माझं काम सुरू असतं. पण खाली आल्यावर कळतं यादीपेक्षा सगळं भयानकच असतं. एक दोघांना नेण्याऐवजी 100 जणांना न्यावं लागतं. अपघात, खून, मारामारीत मेलेल्यांचं प्रमाण जास्त असतं. मला सुद्धा वाईट वाटतं दोस्ता. ही तरणी पोरं वर नेताना काय वाटत असेल मित्रा त्यांच्या सांग आईवडिलांना. वर नेल्यावर सुद्धा बराच हिशोब चुकतो. एवढी का वर आणलीस म्हणून चित्रगुप्त ओरडत असतो. खरं सांगू दोस्ता तुला, मी सुद्धा आता वैतागलोय. देवांच्या ह्या नोकरीला आता मी सोडणार आहे. माणसाच्या या करणीला मी आता सोडणार आहे. देवांच्या ह्या नोकरीला मी आता सोडणार आहे. माणसांच्या ह्या करणीला मी आता सोडणार आहे. येतोस का घरला माझ्या? मी शांतपणेच विचारलं. जेवू खाऊ घालतो तुला, मग तू निवांत जा स्वर्गाला. आनंदानं येईन तुझ्याकडं, निवांत राहीन तुझ्या संग. भेटलास तू दोस्त सखा, स्वर्गात मी जाणार नाही. माणसांना वर नेण्याची दोस्ता नोकरी मी सोडणार आहे. धन्यवाद मित्रांनो.